टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दादरच्या इंदू मिल परिसरामध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारकाचं काम जे आहे तर 70% पूर्ण झालेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या कामामध्ये एकंदरीत 400 फूट 450 फूट उंचीचा पुतळा जो या ठिकाणी असणार आहे, त्यापैकी 100 फूट पायदळ असणार आहे। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर 350 फूट उंच हा पुतळा जो आहे तो बनवून या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी 63% पायदळाचे काम पदपाटीचे काम या ठिकाणी पूर्ण झाले, तर 24% काम या ठिकाणी इतर पुतळ्याचे देखील या ठिकाणी झाल्याचं स्पष्ट केलं आहे। एकंदरीत या ठिकाणी 2.41 त्याचबरोबर 59 कोटीचा पूर्ण या ठिकाणी खर्च आत्तापर्यंत आले असून 350 फुटीचा हा पुतळा या ठिकाणी अन्य मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 2025 पर्यंत हे पूर्ण करण्याचं लक्ष्य असून पुढच्या वर्षी 6 डिसेंबरपर्यंत या स्मारकाचं या ठिकाणी खुलं करण्यात येणार आहे। त्यांनी या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत या ठिकाणी पाहणी करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णाभाऊ बनसोडे या ठिकाणी आलेले आहेत। सर, काय सांगाल, या ठिकाणी आज तुमची जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर तुमचं या ठिकाणी चर्चा झाली आणि आपण या ठिकाणची पाहणी केली। काम जे आहे ते किती या ठिकाणी आत्तापर्यंत किती टक्के काम झालेलं आहे आणि कधीपर्यंत हे लोकांना पाहता येणार आहे? मी आज उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच या स्मारक समितीला भेट देण्यासाठी आलेलो। या ठिकाणी आल्यानंतर MMRDचे अधिकारी असतील, समाज कल्याणचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि या समितीचे अध्यक्ष भंतीजी असतील, यांच्यासोबत या ठिकाणी जर चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आलेलं की 26 डिसेंबरच्या 2 महिने अगोदर या पुतळ्याचं काम पूर्ण करण्यात येईल। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर या समुद्राच्या किनाऱ्यावरती हा असणारा देशातला सगळ्यात उंच असा हा पुतळा आपण उभारण्यात येणार आहे। मोठे वारे या ठिकाणी वाहतात, कशा प्रकारची दक्षता घेतली आहे? जो पुतळा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बसवण्यात येणार आहे, त्या पुतळ्याचं काम दिल्ली येथील राम सुतार म्हणून हे सुप्रसिद्ध पुतळाकार आहेत। खरं बघितलं तर आत्ता त्यांनी महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा या ठिकाणी त्यांनीच केलेले आहे। असे असंख्य पुतळे आणि त्यांचा अनुभव बघता ते एकदम जुने असे पुतळाकार आहेत, त्यांच्याकडूनच हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। त्या पुतळ्याचं काम आज कुठल्या पद्धतीने किती पर्सेंटेज पूर्ण झालेले ते पाहणी करण्याचा दौरा माझ्या वतीने हे सर्व अधिकारी या स्मारक समितीचे अध्यक्ष यांना स्वतः मी घेऊन दिल्ली या ठिकाणी त्या पुतळ्याची पाहणी करणार आहे। किती टक्के काम या ठिकाणी झालेलं आहे आणि वैशिष्ट्य काय असणार आहे, म्हणजे जे आपले या ठिकाणी अनुयायी जे येतील त्या अनुयायींना नेमकं या ठिकाणी काय पाहता येणार आहे? तसं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण विश्वामध्ये, पूर्ण भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि त्यांच्याबद्दल असलेली आत्मीयता, अनेक प्रकारची भावना या ठिकाणी या स्मारकामध्ये असणार आहे। त्यामुळं माझा असा अंदाज आहे, महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील सर्व त्यांचे अनुयायी या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर चैत्यभूमी आज या ठिकाणी 500 मीटरवरती, चैत्यभूमीचं दर्शन घेतल्यानंतर मग ह्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्व जगभरातून लोक या ठिकाणी येणार आहे। आणि त्यामुळं मला वाटतं की ही जी वास्तू या ठिकाणी त्याला दर्जाच आपण आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून देणार आहोत। त्यामुळं मला पण एक अभिमानाची गोष्ट असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक अभिमानाची गोष्ट असणार आहे की ज्यांच्या संविधानामुळं आज अख्खं जग, आज अख्खा देश चालतो, त्या महामानवाचा इतका मोठा म्हणजे जवळजवळ 450 फुटाचा पुतळा हा भारतातील 1 नंबरचा पुतळा असेल असं माझा अंदाज आहे। दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहणी केलेली आहे, मुख्यमंत्री यांच्या हस्ते 6 डिसेंबरला याचं उद्घाटन होणार आहे असं सांगितलं जातं। त्याआधी आपण आपल्याकडे बैठक देखील ठेवणार आहेत, काय नेमकं आहे? आता मी माझ्या दालनामध्ये बैठक यासाठी ठेवणार आहे की ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेले की 6 डिसेंबर 2000 रोजी या स्मारकाचं काम पूर्ण होईल, ते काम पूर्ण होत असताना त्यातील काय किरकोळ ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी कलेक्टर असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, MMRDचे अधिकारी असतील, समाज कल्याणचे अधिकारी असतील, आमचे भंतीजी असतील, या समितीचे अध्यक्ष असतील, त्यांना एखादी मीटिंग माझ्या दालनामध्ये बोलवून ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच
सोडवण्याचा आपण मनापासून प्रयत्न करणार आहे। आणि अजून एक या ठिकाणी स्मारक होत असताना आमच्या सर्व अनुयायांचं असं म्हणणं आहे की चैत्यभूमीवरनं आंबेडकर पुतळ्याच्या स्मारकासाठी येत असताना 500 मीटर ते 600 मीटरवर जो रोड आहे त्या रोडच्या बाजूला जो समुद्र आहे ती जागा कलेक्टरकडनं ताब्यात घेऊन शासनाकडे देऊन त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचं आमचा मानस असणार आहे। कारण का की चैत्यभूमीवरनं दर्शन घेतल्यानंतर बरेच नागरिक बरेच अनुयायी या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत। सगळ्यात जास्त मागणी जी अनुयायी अनेक वर्षापासून करतात, अनेक नेते देखील करत आहेत, दादर स्थानकाला कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं, यासाठी देखील आपण काही चर्चा करू। नाव देण्यासाठी तर माझ्या अगोदरच्या सर्वच राजकीय नेत्यांनी असेल सर्वच अनुयायांनी तो प्रयत्न केलेला आहे, माझाही तसाच प्रयत्न असणार आहे। पण ज्या अनुयायांनी ही मागणी केलेली त्या मागणीसाठी मी कशा पद्धतीने पूर्ण करता येईल त्याचा पाठपुरावा नक्कीच करणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे काम आहे ते 70% जास्त या ठिकाणी झालेलं आपण पाहू शकतो। या ठिकाणी जो खाली पायदळ असेल याचं पूर्ण काम जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। पादपीठाचे पूर्ण या ठिकाणी 100 फुटावरती पादपीठ असणार आहे आणि त्यानंतर 350 फूट उंच अशा हा पुतळा असणार आहेत। एकंदरीत या ठिकाणी पाहायला गेलं तर राज्य शासनाने 19 मार्च 2023 रोजी इंदू मिल 6 दादर या ठिकाणी 4.84 हेक्टरच्या जागेवरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी MMRDA यांच्याबरोबर नियोजित काम केलेलं आणि त्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी जे काम आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे। कुठेतरी लवकरात लवकर हे काम करावं यासाठी हे काम जे आहे ते सुरू आहेत। 2020 सुधारित संकल्पनेतून या ठिकाणी पाहायला गेलं तर 1079.95 कोटी इतका खर्च त्यावेळेला करण्यात आलेला। मात्र आता आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 24,416.59 कोटी एवढा खर्च आतापर्यंत झाल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर स्मारकाचा मुख्य पुतळा जो आहे तो 17 मे 2023 रोजी अंतिम मान्यता त्या ठिकाणी भेटलेली आणि आत्ता या ठिकाणी 63% जो आहे पादपीठाचे काम या ठिकाणी पूर्ण झालेलं, 24% काम या ठिकाणी पूर्णपणे नियोजित झालेलं आहे। डिसेंबर 2025च्या कालावधीत याच्यात पूर्ण काम जे आहे ते निश्चित करण्यात येणार आहे। स्मारकाच्या व्यवस्थापकाबाबत MMRDAच्या सर्वच या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी साऊंड लाईट असतील, अनेक वेगवेगळे सुशोभीकरण असेल, हे देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहेत। त्यामुळे या ठिकाणी जे आहेत ते अनुयायी 6 डिसेंबरला या ठिकाणी चैत्यभूमीवरती येतात, त्यांना हे स्मारक या ठिकाणी पाहता मिळणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री जे स्वतः या ठिकाणी उद्घाटन करणार असल्याची माहिती या ठिकाणी अण्णाभाऊ यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।